सगळ्यांनी साथ सोडली त्याची, तरी एकट्यानं उभं करून दाखवला. मुलाला शिकू शकत नाही. आता पहा, भीक मागणं तुझे लेकर खरंच भीक मागायची पाडी आली तर माझ्यावर तेव्हा ते माझ्यासोबत उभी होती. काहीच नाही बोलू शकत होती. कारण की त्यानं हे जे 1 मिलियन मिळवले आहे ना, ते स्वतःच्या मेहनतीने मिळवले आहे. पण ते 1 लाख झाले तर अजून जास्त रडला होता. आणि तो जेन्युअनली माझ्या गोष्टी ऐकत होता आधीपासून म्हणून. पण शशांची जर्नी नाही माहित लोकांना, मी स्वतः ते बघितलेली आहे. आता ग्रुप करून घुमत आहे ना, ते ग्रुप करूनच राहा. अकेले काफी आहे. हिरो कोण असते माहितीये? जो सर्वात आधी पडद्यावर दिसतो तो नाही, त्याबद्दल नाही बोलणार आहे मी. जो सगळ्यात जास्त पडतो आणि तरी सुद्धा उभा राहतो तो. आज मी तुम्हाला माझ्या हिरोची गोष्ट सांगणार आहे, म्हणजे माझ्या नवऱ्याची, द शशांक. आणि सुरुवात आर्यभट्टाच्या शोधातून, म्हणजे शून्यातून. अरे बापरे, किती मोठं पोस्टर लागलं, एवढं मोठं पोस्टर लागलं तशाच. बापरे, 1 मिलियन. पहचानते क्या इसको, पहचानते क्या इसको. मी येऊ कार मध्ये? काहून दिसलं का काही? काय म्हणणं आहे तुमच्या याच्यावर? आय एम प्राऊड ऑफ माय सन. त्यानं म्हटलं होतं एक दिवस माझा पोस्टर लागल म्हणे मम्मी, असं आज खरंच लागलं त्याचं एवढं मोठं पोस्टर. बघा, नाही पैसा, नाही सपोर्ट आणि नाही त्यांच्यावर कोणाचा विश्वास. इव्हन माझ्यासाठी सुद्धा ही फील्ड एकदम नवीन होती आणि त्यांना आवड तर लहानपणापासूनच होती, पण ते स्टेजवर गेलेच नाही 12th पर्यंत. पण का? तर लोक काय म्हणतील, हा नातेवाईक काय म्हणेल, तो नातेवाईक काय म्हणणार, आजूबाजूचे शेजारी काय म्हणणार, जज करतील लोक, हसतील. त्यामुळे ते कधी स्टेजवर गेलेच नाही. आणि नंतर मग ते छत्रपती संभाजीनगरला गेले, तिथे त्यांचा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग मध्ये नंबर लागला. मग त्यांनी विचार केला की आपण इथे डान्स करू शकतो, कारण इथे आपल्याला कोणी ओळखतच नाही आणि डान्स केला तरी कोण जज करणार आहे. आणि मग त्या कॉलेजमध्ये त्यांना पहिल्याच डान्सला फर्स्ट प्राइज भेटलं. मागे तुम्ही ट्रॉफीज बघू शकता. कोणाचं आहे? सोनाचं पोस्टर आहे, शशांक मामाचं. शब्दच नाही आल्याकडे काय बोलू. चांगलं वाटत आहे पण बघून, खुशी झाली. आणि नंतर मग त्यांना स्वतःवर कॉन्फिडन्स आला आणि विश्वास आला की आपण हे करू शकतो. त्यांनी असंच खूप सारे डान्स कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलं, त्यांनी थिएटर सुद्धा केलं. आणि सगळ्यात मेन म्हणजे फिरोदिया करंडक, तिथे त्यांनी ते ट्रॉफी घेऊन आले होते कॉलेजमध्ये. आणि माणसाची खुद्दारी एवढी की ते कोणाचकडून पैसे नव्हते घेत, स्वतःच्या आई वडिलांकडून पण नाही आणि माझ्याकडून पण नाही. आणि मग ते डान्स क्लासमध्ये तिथे गेले आणि तिथे त्यांनी एका सरांना म्हटलं की तुमची एक बॅच मला द्या, मी त्यांना डान्स शिकवतो आणि त्यातला % थोडाफार मला द्या. असं करून त्यांनी स्वतःचा पूर्ण खर्च काढला कॉलेज टाइम मध्ये. बापरे, हसतोय पोस्टरवर म्हणते. कैसा देख बाप तारे तेरा. मूड फ्रेश चला. महाग काय लिहिलंय? लाडका लाडका. हो. आपल्या सगळ्यांचा लाडका आणि सोशल मीडिया स्टार शशांक हुडाखे यांची यशस्वी घोडदौड 10 लाखांचा फॉलोअर्सचा टप्पा पार केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आराधना कडून आहे. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, जव्हार रोड, अमरावती. लाडाच होता आहे मी आराधनाच्या. बिझीलँड, नांदगाव पेठ, अमरावती. आणि त्यांना पुढे जाऊन पुण्याला थिएटर करायचं होतं. त्यासाठी त्यांचे घरचे मानत नव्हते, सो त्यासाठी त्यांनी गेट क्रॅक केली आणि त्यांनी मग पुण्यामध्ये DY पाटील अकॉर्डीमध्ये मास्टर्सला नंबर लावला. त्यांनी कॉलेजला नंबर लावला आणि 90% ते कॉलेजला गेलेच नाही. आणि मग मी त्यांना विचारायची की तुम्ही असे का करता आहे. ते मला म्हणाले होते की मला त्या कामामध्ये किकच भेटत नाही, मला त्या कामामध्ये मजाच येत नाही. मी त्यांना म्हटलं की तुम्ही कॉलेज करणार नाही तर मग जॉब कसा लागेल आणि आपलं लग्न कसं होणार. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला जॉब कसा लागेल, तर त्या माणसाला मास्टर मध्ये 9 पॉइंटर मिळाला आहे. 9 पॉइंटर मी रिपोर्ट कार्ड दाखवेल तुम्हाला. आणि त्यातूनही त्यांचं मन नाही भरलं, तर शेवटी ते मुंबईला गेले आणि मुंबईला जाऊन त्यांनी इंडस्ट्रीज मध्ये कामं केले. पण या गोष्टीमुळे त्यांच्या घरचे बिलकुल पण खुश नव्हते. माझ्या सासऱ्याने त्यांच्यासोबत बोलणं सोडलं होतं, कारण सोसायटी प्रेशरमुळे लोक म्हणायचे की तुमचा मुलगा एवढा इंजिनिअरिंग झालाय, एवढे चांगले पॉइंटर्स आहे आणि तरी सुद्धा तो जॉब करत नाही आणि असे हे फालतूचे कामं करतो पिक्चर मध्ये वगैरे, यांनी काही भेटणार नाहीये त्याला. त्यानं एक दिवस म्हटलं होतं मम्मी वाचशील म्हणे, माझं पोस्टर लागेल म्हणे, इतकं मोठं पोस्टर लागेल, मला विश्वास नव्हता कधीच. काम करून दाखवलं. सुरुवात आहे. सगळ्यांनी साथ सोडली त्याची, पण तरी एकट्यानं उभं करून दाखवला. आज एवढी मोठी टीम आहे त्याच्यासोबत. एकटा होता पण आज एवढी मोठी टीम आहे त्याच्यासोबत, पण तो इथपर्यंत पोहोचला. एवढी खुशी होऊन राहिली की सांगू शकत नाही मी. म्हटलं उद्या दीदी जिजो चालले जाईल, म्हटलं त्यांना पाहायला नाही भेटणार, हे मुवमेंट मिस नाही झाली पाहिजे.
मी मग म्हटलं मम्मीला म्हटलं जाऊ दे उद्या जाऊ म्हटलं आमचं मॅच नव्हतं म्हणून पण मी म्हटलं नाही ये बनता है. नाही बोलली मी बोला. एक नंबर काहीच नाही बोलू शकत सर. आय एम प्राऊड ऑफ यू माय सन. कीप इट अप. काय म्हणे लोक पोरगा इंजिनियर आहे काय करते. ज्या ज्या लोकांनी नावं ठेवले ना त्यांच्या थुतकाळात ही चपराक आहे. अजून एक खतरनाक काम करने का मेरे को आज बहुत जो मैं जिंदगी में कभी नहीं किया हर बच्चा करना चाहता है हक करने का है. ते बॅनर मी लागण म्हटलंच होतं पण मजा आ रहा है. बाकी सिटीज मध्ये लागले पण असं स्पेसिफिक 1 मिलियन फॉलोअर्स झाले म्हणून बॅनर लागलं ते वेगळी मजा येत आहे. आणि ते बॅनर लागलेलं आहे 3 दिवसापासून. मला फोटोज व्हिडिओज येत आहे पण मी सगळ्या घरच्यापासून लपवून ठेवले ते. म्हटलं मला त्यांची रिॲक्शन पाहिजे. आता रेल्वे स्टेशन जवळ लागलाय एक लागलेला आहे. क्या बोलने का मेरे को नहीं मालूम मैंने क्या बोलने का. तर दिसत आहे का. फॉर युअर बिग एफर्ट. थँक्यू गॉड थँक्यू ब्लेस यू. कीप इट अप. थँक्यू. फोटो कसा आहे. नाही, आता नाही बोलणार तो. शशांक मामा आहे म्हणते पण तेवढाच बोलतात. शशांक मामा स्टार आहे. स्पायडरमॅन आहे शशांक मामा. आहे म्हणते. शशांक मामा आहे म्हणा तिकडे तिकडे मागे इकडं कॅमेऱ्यात मन कॅमेराला मन पप्पी दे मला असं म्हण. शशांक मामा तिकडे म्हण जोरात म्हण कॅमेऱ्यात. स्टार आहे. नको बोलता. सुपर स्टार आहे. सुपर स्टार आहे. येस असं कर. आणि माझ्या घरचे पण मला विचारायचे की तुला लग्न करायचं की नाही करायचं आहे, कधी लग्न करायचं आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर खूप जास्त चिडचिड करायची. अहो तुम्ही काहीतरी करा, इंडस्ट्रीमध्ये काय कधी कसं होणार. आपण असा विचार करतो की इंडस्ट्रीमध्ये एवढे सारे लोक येतात, त्यांचंच होत नाही आहे तर आपलं कुठे होणार आहे. पण या माणसाचा माइंडसेटच वेगळा आहे. समोर कितीही लोक असू द्या, म्हणजे हजारो नाही, लाखो पण नाही, करोडो, म्हणजे कितीही लोक असू द्या, समोर कितीही लोक असू द्या, ते म्हणतील की नाही माझंच खरं आणि जे मला करायचं ते मी करूनच राहील. तुम्ही सगळे चुकीचे आहात, मीच बरोबर आहे आणि मला जे करायचं ते मी करून राहील. आणि खरंच या माणसाने करून दाखवलेलं आहे. मजा आ रहा है तेरे को. आता जर या माणसाची गोष्ट जर सांगत बसली तर मला हा ब्लॉग पूर्ण कमी पडेल. 2-3 तास लागेल की अख्खा दिवस पण लागू शकते मला. तुमचं बाळ लकी आहे तुझ्यासाठी. अरे हो ते सांगायचं राहिलं. जे लोक वाट बघताय ना डाऊनफॉलचा, दुसरा जन्म घ्या आता. या जन्मात पॉसिबल नाही आहे. आता नाही चुकत. यांचं बाळ आहे ना यांच्यासाठी लकी आहे. बघ त्या दोघांनी एवढी मेहनत केली. लक मान्य आहे. लक असन 0.0.01% लक असते फक्त. 99.99% मेहनतच करावं लागते. माझी एवढी मेहनत ती म्हणते की माझी एवढी मेहनत नाही आहे पण विषय तो नाही आहे. एखादी जर दुसरी असती तिले लय रिश्ते आले होते ठीक आहे ते गायब झाली असती. जेव्हा पप्पा बोलले ना का भीक मागणं तुझे लेकर खरंच भीक मागायची पाळी आली तर माझ्यावर तेव्हा ते माझ्यासोबत उभी होती. ठीक आहे. आता लोकांना वाटते की नवरा किती ग्रीन फ्लॅग आहे, नवरा किती करते बायकोसाठी, असा नवरा पाहिजे तसा नवरा पाहिजे हे पाहिजे. भाई तुम्ही बायको बी तसं बना लागते. भले इथे लोकांसमोर दाखवत असाल का मला जसं पाहिजे म्हणून, पण भाई ते डिझर्व करते. ठीक आहे. त्याच्यासाठी पहिले तसं स्ट्रगल मध्ये साथ बी द्यायला लागते. नाही तर काही लय रिलेशन पाहिले मी. जाऊ दे त्याच्याबद्दल नाही बोलत. पण ठीक आहे. त्यांनी मुंबईला जाऊन इंडस्ट्रीजमध्ये अक्षय कुमारच्या केशरी मूवीमध्ये काम केलं आहे, विराट कोहलीच्या MPLच्या ऍड मध्ये काम केलेलं आहे आणि कपिल शर्माच्या शो मध्ये ऑडियन्स मध्ये बसायचे पैसे भेटत होते. आणि तिथे नाला सोपाऱ्याला खूप पाऊस यायचा तर 5-5 दिवस तिथे ब्लॉक राहायचं आणि घराच्या बाहेर निघता नव्हतं येत. आणि तिथे गॅस वगैरे नव्हता. 3 दिवसाचा आधीचा भात ज्याला मुंग्या लागलाय तो सुद्धा किडलाय त्या माणसाने आणि आम्हाला त्यांनी बिलकुल काहीच सांगितलं नव्हतं. आणि एवढं सगळं त्यांच्या लाईफ मध्ये स्ट्रगल असून सुद्धा ते कधीच कोणाला काहीच सांगायचे नाही, इव्हन मला पण नाही. नेहमी दाखवायचं की मी खूप खुश आहे. मग काय करायचं तर त्यांनी युट्यूब सुरू केलं. त्यामध्ये नाही पैसा, ना कोणाचा विश्वास, ना कोणाचा सपोर्ट, फक्त एक जिद्द
आणि एक छोटासा रेडमीचा मोबाईल आणि त्याचा कॅमेरा. ते लोक हसायचे की हा काय करताय जोकर, आणि नातेवाईक बोलायचे की वाया गेलं पोरग, काही कामाचं नाहीये आता. आणि त्यामध्ये बिल्डरनी फसवणूक करून टाकली. एवढ्या मोठ्या प्लॉट मध्ये घर बांधलं आणि घर नावावरच नाही करून दिलं. त्यामुळे माझ्या सासऱ्यांवर खूप कर्ज झालं. एक स्टेज अशी आली होती की माझ्या बहिणींचे स्टेटमेंट होते की हा मुलीचं लग्न करू शकत नाही, मुलाला शिकू शकत नाही. आता पहा, माझ्या अहोच्या ज्या आत्या होत्या त्यांनी जे काही जमिनी होत्या, प्लॉट्स होते, ते सगळं हडपून घेतलं आणि यांना माहिती पण नाही पडू दिलं. आणि माझ्या सासऱ्यांना असं म्हटलं की तुझे लेकरं भीक मागतील. पण कोणाला माहिती की हा माणूस सगळ्यांची किस्मत बदलायला आला आहे. तर व्हिडिओ बनवणं सुरू केले आणि व्हिडिओ टाकणं सुरू केले. रात्री जागून पूर्ण एडिट करायचे आणि सकाळी पुन्हा तेच रुटीन. माझ्याशी लग्न करायचं आहे म्हणून त्यांनी जॉब जॉईन केला अमरावतीमध्ये, जो त्यांना बिलकुल पण आवडत नव्हता. मॅनेजरची पण इतकी मेहनत आहे, अवघ्या मॅडमची मेहनत. 1 मिलियन मिळवले आहे ना, ते स्वतःच्या मेहनतीने मिळवले आहे. बाकी सगळे मागं पडले आहे. मी मागं पडण्याचं नाही म्हणत आहे मी, पण तो डिझर्विंग आहे आणि तुम्ही त्याच्यावर नाव नाही ठेवले तरच बरं होईल. सर्वात आधी बॅनर चंद्रपूरवाल्यांनी छापले होते की तो येणार आहे म्हणून. 36 बॅनर छापले होते. सगळ्यांची चर्चा झाली होती की का बरं त्याचं कौन एवढं हे आहे. तुम्ही त्याची पूर्ण जर्नी पाहाल ना, तर त्याचे फॅन कधी पण वाढतच गेले आहे. आणि आता त्यानं हे जे 1 मिलियन मिळवले आहे ते स्वतःच्या बळावर. आणि असं नाही आहे की तो लोकांना मार्गदर्शन करत राहते. आणि मी सगळ्यांकडून म्हणणार, म्हणजे जेवढे त्याचे आहे ना जवळचे, ते एकच म्हणणार की थँक्यू आम्हाला गाईड केल्याबद्दल. लोक आम्हाला ओळखत आहे त्याच्यामुळे. काही नाही, त्याच्यात तुमचे कर्म आहे भाई. नहीं ऐसा प्रत्येकाले भेटत नहीं. ज्या लोकांना भेटतो भाई तुमने कुछ तो भी अच्छा करा होगा जिंदगी में, इसलिए मेरे को लगता है कि तुम में कुछ है तो मैं बोल देता हूँ मुंह पे. मेरा ऐसा नहीं रहता कि मी याला सांगून तो हा तो मोठा होऊन जाईन, माझ्यापेक्षा मोठा होऊन जाईन. भाई मेरा ऐसा कुछ नहीं है. मेरे को किसी में अगर कुछ अच्छा दिखता है तो मैं बोल देता हूँ. विषय खत्म. लोक माहित आहे लपून ठेवतात त्यांचे एडिटर्स, त्यांचे मॅनेजर वगैरे. त्यांना म्हणजे एवढं हे नाही देत. आम्ही इकडे गेलो होतो सोनी टीव्हीवर, तर आम्ही फॅमिली म्हणून तिथे बसलो होतो. एक फॅमिली मेंबरच आहे आम्ही सगळे. आणि बाकी कसं होतं की म्हणजे साईडला ठेवतात एडिटर्सला किंवा म्हणजे जे त्यांच्याकडे काम करत आहे किंवा मॅनेजरला साईडला. पण तो अजूनही आम्हाला फॅमिली समजतो. मला नाही वाटत की कोणाला वाटत असेल. आणि हे जे त्यांचं सगळं काही स्ट्रगल आहे हे मी स्वतः जवळून बघितलेलं आहे. अपयश बघितलं पण परत उभे राहिले. एकदा नाही, हजारो वेळा. कारण त्यांना माहिती होतं की तोंडाने उत्तर देऊन काही उपयोग नाहीये. सक्सेसने जे उत्तर दिलं जाईल ते मजाच वेगळी. हा महत्वाचं म्हणजे जसं मी किरणचं बोललो की एका टाइमले भीक मागाची वेळ आली होती, त्या टाइमले पण ते सोबत होती. माय मॅनेजरले लय क्रिएटरनं लालूच दिली आहे की मी त्याच्यापेक्षा दुप्पट देतो, माय मॅनेजर बन. मी त्याच्यापेक्षा तिप्पट देतो, माय मॅनेजर बन. तुला मी जास्त हे करन ते करन असं करून तर असं म्हटलेलं आहे. पण भाई उसने मेरा हात नाही छोडा. विषय हा होता की पहिल्यांदाच मला छोटं प्रमोशन भेटत होतं तेव्हा मी विचारलं होतं की यार तुला एवढंसं प्रमोशन भेटतंय की माझ्या यातलं मी तुला काय देईन. तर तिनं तिचं तेव्हा आयटी जॉब सुरू होता. मग तिनं नंतर त्याचा आयटी जॉब सोडला आणि म्हणे आपण फुल टाइम हेच करणार आहे म्हणे आता. तेव्हा तिला म्हटलं तर यार तू मी काय कमवत आहे, 10,000 रुपये पर रील भेटते म्हटलं, त्याच्यातली मी तुला काय देऊ, मी काय घेऊ. तर मला नाही वाटत म्हटलं माझ्यासाठी तू आयटी जॉब सोडला पाहिजे. तिला ऑलरेडी 50,000 जॉब होता. तेव्हा तिनं मला एक वाक्य म्हटलं होतं. आता माझी मॅनेजर माझ्यासोबत कोण आहे तुम्हाला मी आज सांगतो. त्या दिवशी तिनं मला एक लाईन म्हटली होती की म्हणे शाहरुख खानच्या मॅनेजरनं कधीतरी म्हणे कमी पैसे कमवले असं ना म्हणे, आता किती कमवते म्हणे. तेव्हा मी 10,000 घेत होतो पर रील, आज मी 3 लाख रुपये पर रील घेतो. तिच्या हाताखाली आज 3 आयटी इंजिनियर्स आहेत आणि ते पण आमच्या सोबत काम करतात. आज ते माझ्यासोबत काऊन आहे, काऊन की तिनं एके गाडी म्हटलं होतं शाहरुख खानच्या मॅनेजरनं कधीतरी कमी कमवले असेल ना म्हणे. मग एक दिवस मी पण शाहरुख खानच्या मॅनेजर सारखी कमवून म्हणे. तर मैंने बोला इतना भरोसा तो मेरे को भी नहीं है खुद पे, तू कैसे बोल रही है. त्या दिवशी असं म्हटलं होतं भैया. आजपर्यंत मला रणबीर अलाहाबादिया पासून तर सगळ्या मॅनेजरचे कॉल आले, पण मी म्हटलं नाही भैया मेरी एक मॅनेजर है तो मैं जॉईन नाही कर सकता. माझ्या सरळ म्हणणं जसं किरण माझ्यासाठी एका टाइम मध्ये माझ्यासोबत होती, तशी जर ते आज हे मॅनेजर माझ्यासोबत होती तर आज माझा फर्ज बनते की आज मैं जितना भी कमाऊंगा तेरे हाथ में भी उतना ही आएगा. बात खतम. आणि माझ्या असं नसते की याला इतकं ठेवायचं, हा एडिटर आहे, हा काम करून आपलं चाललं जाईल, मदत नाही याचं असं तसं. मग यार मी काऊन सांगत आहे मला नाही. जे लोक त्यांच्यावर हसायचे आता तेच लोक म्हणतात की नाही हा माझा भाचा आहे, हा माझा दादा आहे, हा माझा काका आहे, हा माझा हे आहे, हा माझा ते आहे. आणि आज शशांक उडाखे सोबत 10 लाख लोक आहेत, म्हणजे 1 मिलियन.
आणि हा फक्त एक आकडा नाही आहे. प्रत्येक टोमण्याची, प्रत्येक अपयशाची किंमत आहे. जसं मी मगाशी म्हटलं की समोरून कितीही लोक म्हणाले की नाही हे पॉसिबल नाही, हे इम्पॉसिबल आहे, पण ते म्हणतील की नाही मी हे करून दाखवणारच, तुम्ही सगळे चुकीचे आहात. आज मला माझ्या नवऱ्यावर खूप जास्त अभिमान आहे, कारण एवढ्या वादळात सुद्धा पण ते खंबीरपणे उभे राहिले. आणि ही गोष्ट फक्त माझ्या हिरोची म्हणजे शशांक उडाखेची नाहीये, ही गोष्ट त्या प्रत्येकाची आहे जो पडतो आणि तरी सुद्धा उभा राहतो. टॉन्ट्स तात्पुरते असतात, कमेंट्स पण तात्पुरते असतात, पण मेहनत कधीच वाया जात नाही. बस एवढं. हा क्रिएटर आहे प्लस एडिट पण करतो. तू जॉईन झाल्यापासून तुला ब्रँड्स कधीपासून यायला लागले? बोला लागलं का ब्रँडले की स्वतःहूनच आले? स्वतःहून झालं. अगोदर मी वेगळा कंटेंट बनवत होतो, तर शशांक दादा म्हणे हे बंद करून टाक म्हणे, चांगलं कंटेंट बनव म्हणे. 6 महिने झाले मी ते कॉमेडी व्हिडिओ बनवणं चालू केले. त्याच्यानंतर ब्रँड्स यायला लागले माझे. आतापर्यंत नाही आले ते, तेव्हा पण माझे फॉलोअर होते 60-70 हजार फॉलोअर होते तेव्हा. आतापर्यंत नाही आले जेव्हा एवढे फॉलोअर्स होते. आता 6 महिने द्यायला लागले. त्यांच्या आईवडिलांना पण म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना पण खूप जास्त लोकांनी टॉन्ट मारले, टोमणे दिले, कारण त्या जनरेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. त्याच्यामुळे त्यांना पण खूप जास्त त्रास झालाय. पण आता त्यांना ह्या गोष्टीपासून प्राऊड फील होते. पण आता त्यांना समजत आहे की आपण आपल्या मुलाला सपोर्ट करून पूर्ण दुनियाला चुकीचं ठरवलेलं आहे. आणि त्या गोष्टी त्यांना खूप जास्त प्राऊड आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि आज माझ्या सासू सासऱ्यांना, मला आणि त्यांच्या पूर्ण टीमला फक्त एका माणसामुळे ओळखलं जाते, ते म्हणजे माझे हिरो द शशांक उडाखे. ये मेरा आदमी नहीं, मैं इसका आदमी मैं इसका आदमी ये मेरी औरत है. कसं काय म्हणायचं आहे, तू जो आला, तू जब आया तो मेरा 4-5 हजार फॉलोअर था. तरी पाहिलं होतं का स्वप्न? नाही मी पाहिलं होतं. नाही ते स्वप्न 1 लाख होतं. नाही पण मी मम्मीला एक गोष्ट बोललो होतो की म्हटलं मम्मी काय म्हणे आपल्याला सगळे अमरावतीत ओळखतील का म्हणे. मम्मी म्हणे माझे आपल्याला सगळे अमरावतीत ओळखतील का म्हणे. म्हटलं मम्मी स्वप्नात कमीत कमी मोठे बाय अमरावतीत ओळखतील का. म्हटलं अपना इंडिया में लगेगा, हर जगह बैनर छपेगा. अभी ये पहली पायरी है, दूसरे सिटीज में लग गए थे, पर वो ऐसे लगते थे की 1 लाख झाले तर अजून जास्त रडला होता. तेव्हा रडला होता, पण तेव्हा जास्त रडला होता. नाही आता कसं आहे लय त्याला फेमची सवय झाली. नाही फेमची सवय नाही आहे. ही मुवमेंट कशी आहे मला असं समजून नाही राहिलं. माझ्या आयुष्यात एवढे चढाव उतार येऊन आले की मी कंटिन्यू 1 मिलियन झाले. बायकोची प्रेग्नन्सीची न्यूज, मला लेकरू होणार आहे, बेबी शॉवर झालं तेही व्हायरल झालं. एवढे लोक मला नागपूरवरून क्रिएटर्स आले किंवा अकोल्यावरून आले, यवतमाळवरून आले, इकडून तिकडून सगळीकडून. आई सोनी टीव्ही, मम्मी सोनी टीव्हीवर गेली, तो शो केला. तर सगळं अनपेक्षित असं होत आहे की साला काही आंख ना खुल जाए. भीती वाटून राहिली आहे की साला स्वप्नातून बाहेर आलो तर असं होईन की अरे बाप हे क्या हो गया. स्वप्नातून बाहेर आला मोबाईल मला 2 मिलियन झाले. तसंही होऊ शकते की स्वप्नातून बाहेर निघाल्यावर अरे भाई ये तो 10 मिलियन हो गए. पर मजा आ रहा है. आणि असं होतं की मला या गोष्टीचं हे नाही आहे की फॉलोअर्स वाढले किंवा हे ते जे लोकांना अपोज केला होता ना की क्या कर रहा जिंदगी में, ये इससे क्या होगा उससे क्या होगा. भाई मैं तो बनी रहा हूँ, मैंने अपनी फौज तैयार कर दी अलग से. अभी मेरे को कहीं पे भी नहीं रोक सकते तुम, ना अमरावती में, ना पुणे में, ना नागपूर में, ना मुंबई में, ना कहीं पे महाराष्ट्र में. मतलब असं होत आहे की आता हे बोलायला पाहिजे का माहित नाही, पण काही असतात जसे की मोठे मोठे लीडर्स असतात, ते लोक पैसे देऊन रॅलीत बोलवतात की एवढे लोक आले पाहिजे, तेवढे लोक आले पाहिजे. इधर अपने को पैसा देने का जरूरत नहीं है, वो अपन ने फैमिली ऐसी बना दी है की ते लोक सपोर्ट करतायत. तर मला असं क्या हो रहा है मेरे को ही नहीं मालूम. इथे गर्दी होत आहे, मी आलो तर आता एक एक करून हॅलो हाय. व्हिडिओज बघतो का, तो कोण आहे. आणि माझ्या सासूबाई त्यांना तर भरतनाट्यम हे कॉलेज टाइम पासूनच त्या करायच्या आणि त्यांना खूप जास्त ऍक्टिंगची आवड पण होती, डान्सची पण आवड होती. तर त्यांना शशांक शिकवायचं तर पटकन करून घ्यायचं. पण या फील्ड मध्ये मी पूर्ण नवीन होती, तर या फील्ड मध्ये ते आम्हाला पूर्ण ऍक्टिंग सांगतात की कोणता डोळा ओपन करायचा आहे, किती मोठे ठेवायचे आहे, नाक कसं ठेवायचं आहे, कसं बोलायचं आहे, कसं नाही बोलायचं आहे. तर ते सगळं आम्हाला त्याच्यामध्ये शिकवतात. कंटेंट काढण्यापासून तर ते व्हिडिओ टाकण्यापर्यंत आमच्या दोघींचे पण अकाउंट तेच हँडल करतात. आता कुठे टीम आलेली आहे. काय म्हणायचं तुला. म्हणजे अप्स अँड डाऊन खूप आले आणि ते सगळे मी बघितलेले आहे. तर हे खुशी खूप जास्त होतं की यार हे इमॅजिन तर केलं होतं की असं होणार म्हणून. इतक्या लवकर हे इमॅजिन नव्हतं केलं. पण भावा खरंच यार तुला माहिती जेवढी स्ट्रगल होतं जे केलं कॉलेज पासून मुंबई पासून सगळं ते वाटत आहे की यार केलं अचीव. म्हणजे हे तर आज स्टार्ट झालंय, आणखी खूप काही अचीव करणं बाकी आहे लाईफ मध्ये. हा तर मी जे इमॅजिन केलं होतं तेव्हा लोक मला पागल म्हणायचे की अरे वो जुदिया छोड ना उसको,
पण ज्या लोकांनी साथ दिली अभी वो उनको देख मैं कहाँ लेके जाता हूँ. जे लोक चुद्या म्हणत होते, गाईज मला तुम्हाला चुद्या म्हणायची पण गरज नाही, तुम्ही बॅनर बघू शकता. तर लोकांना आता शशांकचे 1 मिलियन फॉलोअर दिसत आहे, पण शशांकची जर्नी नाही माहित लोकांना. मी स्वतः ते बघितलेली आहे. मी कॉलेजचा ज्युनियर आहे. फर्स्ट इयर पासून मी कॉलेजचे सगळे परफॉर्मन्स बघितले आहे. त्यांनी कॉलेजमध्ये करंडक आणला, डान्स करत होता, ऍक्टिंग करत होता, सगळ्या गोष्टी कॉलेजमध्ये करत होता. जेव्हा इंस्टाग्राम नव्हतं, युट्यूब नव्हतं, तेव्हापासून तो कॉलेजचा सेलिब्रिटी होता. तो स्टार होता आधीपासूनच. फक्त एवढं आहे की त्याला स्टार बनायला थोडा वेळ लागला, पण तो शेवटी स्टार होता आणि बनलाच. म्हणजे त्याचा स्ट्रगल कॉलेजमध्ये तर बघितलंच आहे. त्यानंतर मुंबईमध्ये जेव्हा होता, मुंबईमध्ये जेव्हा ऍक्टिंग करत होता, तेव्हा मी सुद्धा मुंबईला होतो, तेव्हा आम्ही सुद्धा भेटलो होतो. त्याची तेव्हाची जर्नी सुद्धा मला माहिती आहे, सगळी जर्नी मला माहिती आहे. आणि मी जे तुम्ही 1 मिलियन बघत आहे, हे मी 0 पासून सगळं बघितलेलं आहे. एका रात्रीत काही नाही झाला. त्याला यासाठी 12-13 वर्ष लागलेले आहे आणि त्याने ऍक्च्युली खूप मेहनत घेतली आहे यासाठी. हे सांगायची यार तुम्हाला गरज तर मला वाटत नाही मी सांगावं म्हणून, पण ऍक्च्युअली त्याने खूप जास्त म्हणजे मेहनत केली आहे यासाठी. तर शशांकचा स्वभाव एकदम स्पष्ट आहे. जर तुमच्यात काही चांगलं असेल तर तुम्हाला तो चांगलं म्हणणार आणि काय करत हे पण सांगणार. पण त्यात एवढा दम आहे की हजारो लोकांच्या सभेमध्ये जर कोणी चुता असेल तर चुत्यामध्ये दम ठेवतो आणि तो कोणी चाटत नाही. त्याला काही गरज नाही चाटायची बनायची. म्हणून आज तुम्ही मागं बघत आहे की यात त्याचा बॅनर लागला अमरावतीमध्ये. आता काय मला आता ऐकायचे सगळे रडले आले मला. बरोबर आहे. काय होऊन राहिलं पण तुला काय फील होऊन राहिलं? चांगलं वाटतं. काय बोलू असं, माझ्याकडे काही शब्दच नाही. न कळत त्यानं पण माझी जर्नी पाहिली आहे, कारण की त्याला लय सवय आहे लोकांच्या अकाउंटवर जाऊन कोण काय करून आलं हे सर्च करायची. पण तो जेन्युअनली माझ्या गोष्टी ऐकत होता आधीपासून, म्हणून मला माहित आहे का तो आधीपासून मला पाहत आहे. अच्छा, हॅलो, हाय. हा मी आहे, इथं लागला ना बॅनर, हा मी आहे. आणि जर सांगायचं राहिलं स्ट्रगल बद्दल तर खूप सारं आणि खूप जास्त टाइम लागेल. पण ह्या एका क्षणाला सगळ्यांच्या डोळ्यात जे पाणी आलेलं आहे आणि यामागे सगळ्यांचंच खूप जास्त स्ट्रगल आहे, त्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. ते सांगेल मी तुम्हाला नंतर कधी. जे लोक म्हणत होते याचं काही होऊ शकत नाही रे, तर अहोंचं आज त्यांच्या जन्मभूमीवर 1 मिलियन फॉलोअर्सचं बॅनर लागलं आहे की ते त्यांच्या नजरेसमोरून कधीच हलू शकत नाही. जे आता ग्रुप करून घुमत आहे ना, ते ग्रुप करूनच राहा. अकेले काफी आहे. आमच्या डोळ्यामध्ये, मग पप्पाच्या डोळ्यामध्ये, दीदीच्या डोळ्यामध्ये आणि पूर्ण टीमच्या डोळ्यांमध्ये जे अश्रू आले आहेत ते तर आलेच, पण ज्या फॉलोअर्सनी जे त्यांना आधीपासून ओळखून आहे, त्यांचं स्ट्रगल बघून आहे, व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी मेसेज केला की आमच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलंय. अजून एका ऍक्टरला काय पाहिजे जिंदगीमध्ये? तर अहोच्या या व्हिडिओला हाईप भेटलंच पाहिजे, लाईक शेअर सबस्क्राईब झालंच पाहिजे, कारण हा व्हिडिओ प्रत्येका लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून त्यांना पण इन्स्पिरेशन मिळाली पाहिजे की आयुष्यामध्ये की कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही, कोणी काहीही करू शकतो आणि कोणतीही गोष्ट इम्पॉसिबल नाही, या सगळ्या गोष्टी पॉसिबल.